रखा है, तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ। आकाश पे चढ़ूं तो तू वहाँ है, अधोलोक में जाऊं तो तू वहाँ है। आकाश पे चढ़ूं तो तू वहाँ है, अधोलोक में जाऊं तो तू वहाँ है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ। तूफान में जाऊं तो तू वहाँ है, लहरों पर चलूं तो तू वहाँ है। तूफान में जाऊं तो तू वहाँ है, लहरों पर चलूं तो तू वहाँ है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ। है मेरे मन यहोवा को धन्य धन्य करो, है मेरे मन यहोवा को धन्य धन्य करो। जो कुछ भी मुझ में है उसको धन्य कहे, जो कुछ भी मुझ में है उसको धन्य कहे। है मेरे मन यहोवा को धन्य धन्य करो, है मेरे मन यहोवा को धन्य धन्य करो। वही तेरे अधर्म को क्षमा करता है, तेरे सब रोगों को चंगा करता है। वही तेरे क्षमा करता है, तेरे सब रोगों को चंगा करता है। हालेलुया हालेलुया। वही तो तेरे प्राण को नाश होने से बचाता है, वही तो तेरे प्राण को नाश होने से बचाता है। ऐ मेरे मन यहोवा को धन्य धन्य करो, ऐ मेरे मन यहोवा को धन्य धन्य करो। जो कुछ भी मुझ में है, जो कुछ भी मुझ में है धन्य कहता रहे। ऐ मेरे मन यहोवा को धन्य धन्य करो। सत्यनाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल की कीट से मुझे उबारा। सत्यनाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल की कीट
से मुझे उतारा। हालेलुया हालेलुया, मेरे पैर को दृढ़ किया है, चट्टान पर खड़ा किया है। मेरे पैर को दृढ़ किया है, चट्टान पर खड़ा किया है। ऐ मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। ऐ मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। जो कुछ भी मुझ में है, जो कुछ भी मुझ में है, धन्य कहता रहे। जो कुछ भी मुझ में है, धन्य कहता रहे। ऐ मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। ऐ मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया। प्रभूला आपण म्हणूयात, प्रभू तुला सोडून मी कुठं जाऊ ख्रिस्ता। प्रभू हे जीवनामृता रे, तुझ बिना जाऊ कोठे। प्रभू हे जीवनामृता रे, तुझ बिना जाऊ कोठे। जीवनाच्या गोष्टी तुझ पाशी जीवनाच्या गोष्टी तुझ पाशी तुझ बिन सारे कुठे। प्रभू हे जीवनामृता रे, तुझ बिन जाऊ कोठे। बहुयज्ञ केले, धन पिलेले। बहुयज्ञ केले, धन पिलेले। तरी पाप दंड न सुटे। प्रभू हे जीवनामृता रे, तुझ बिना जाऊ कोठे। प्रभू हे जीवनामृता रे, तुझ बिना जाऊ कोठे। अंतःकरण हे बहुगत पहा। अंतःकरण हे बहुगत पहा। तुझ बिन कैसे फुटे। प्रभू हे जीवनामृता रे, तुझ बिना जाऊ कोठे। प्रभू
प्रार्थना करू. प्रभू हे जीवनामृतारे, तुझं विण जाऊ कुठे. हे परमेश्वरा, आमच्या पित्या, आज येणारं हे वचन आमच्यासाठी तू आशीर्वादाचं असं कर. आमच्या जीवनात तुझे आशीर्वाद दे आणि तुझ्या कृपेत चालव. परमेश्वरा, तू आपल्या लोकांची काळजी घेतोस, आम्ही तुझे उपकार मानतो. आज या वचनाद्वारे प्रत्येकाला आशीर्वादित कर. प्रभू, तुझ्या पवित्र मंदिरात आले असताना प्रत्येकाशी तू बोल. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन. आपण बसूया. प्रियांनो, परमेश्वराचे आम्ही आभार मानूया की ही सुंदर वेळ देवबाप्पाने आम्हाला दिली. पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचलं प्रियांनो, मातृ शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि वचन 9 पासून काही वचनं आपण आजच्या मननाकरिता वाचली. प्रियांनो, यामध्ये आपण पाहिलं की आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मरिया मग्दलिया हिला दर्शन दिले. प्रियांनो, मरिया मग्दलिनिया हिला प्रभूने मरणातून उठल्यावर प्रथम दर्शन दिलं असं पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचतो. प्रियांनो, प्रभू तिला म्हणाला, मागील आठवड्यामध्ये आपण मनन केलं योहान 20 आणि वचन 17 मध्ये, कारण मी अद्याप वर गेलो नाही, पित्याकडे गेलो नाही, तर शिष्यांना जाऊन सांग की मी उठलो आहे. प्रियांनो, हे सांगण्यासाठी ती गेली, ती निघाली. तिने प्रभूला पाहिलं, तिने प्रभूला पाहिलं, तिचं मन आनंदाने भरून गेलं. प्रियांनो, तिचं अंतःकरण आनंदाने भरलं. तिने प्रभूला पाहिलं आणि प्रभू मरणातून उठला ही आनंदाची बातमी ती घेऊन शिष्यांकडे गेली. प्रियांनो, तिचं मन आनंदित झालं असं आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो. तिला आनंद प्राप्त झाला कारण तिने ख्रिस्ताला पाहिलं. प्रियांनो, तो ख्रिस्त जो मरणातून जिवंत झाला, ख्रिस्त ज्याने मरणावर विजय मिळवला. प्रियांनो, आणि ती आनंदाची बातमी ती घेऊन गेली. आणि वचनामध्ये आपण वाचतो 10व्या वचनामध्ये, तिने जाऊन हे वर्तमान त्याच्या बरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करीत रडत असलेल्या लोकांना सांगितले. प्रियांनो, हे वर्तमान तिने शोक करीत असलेल्या आणि रडत असलेल्या त्याच्या शिष्यांना आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना तिने जाऊन सांगितलं. प्रियांनो, येशू ख्रिस्त मरण पावला म्हणजे वधस्तंभावर त्याला मारलं, त्याला कबरेत ठेवलं आणि लोक येशूसाठी काही लोक शोक करत होते, शिष्य लोक शोक करत होते. आणि त्या शिष्यांना आणि येशूचे जे प्रियजन होते त्यांना ही आनंदाची बातमी जाऊन सांगते. त्याच्यानंतर 10व्या वचनामध्ये 11व्या वचनामध्ये आपण वाचतो, तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही. प्रियांनो, काही लोकांनी विश्वास ठेवला आणि काही लोकांनी विश्वास ठेवला नाही. प्रियांनो, ती आनंदाची बातमी घेऊन लोकांपर्यंत गेली की आमचा प्रभू येशू ख्रिस्त
मरणातून जिवंत झाला. पण तिने ते सांगितलं, पण काही लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची सुवार्ता, आनंदाची बातमी घेऊन मरिया मग्दलिनी शिष्यांकडे गेली, लोकांपर्यंत गेली. तिने सांगितलं की प्रभू उठला आहे, प्रभू मरणातून उठला आहे. पण पुष्कळ लोकांनी विश्वास ठेवला नाही. प्रियांनो, आज ख्रिस्ताची सुवार्ता सांगणं किती आनंदाचं आहे, किती गरजेचं आहे प्रियांनो. आणि हीच ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन मरिया मग्दलिनी लोकांपर्यंत गेली, पण त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही प्रियांनो. आणि मग पुढं आपण वाचतो प्रियांनो, ख्रिस्त मरणातून कसा उठेल असं लोकांना वाटतं, कारण ख्रिस्त तर मरण पाव. प्रियांनो, हा त्याचा मनुष्याचा विश्वास होता. प्रियांनो, मानवी विश्वास होता की मेलेला मनुष्य जिवंत कसा होईल. आणि म्हणून मरिया मग्दलिनी त्यांना सांगते आहे की ख्रिस्त उठला आहे, मी त्याला पाहिलं, मी त्याला भेटलं. पण लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. प्रियांनो, ख्रिस्त मरणातून उठला, ख्रिस्त मरणातून उठला. आणि आनंदाची बातमी लोकांपर्यंत गेली. प्रियांनो, येशू म्हणाला, जा आणि सांग, जा आणि सांग. मरिया मग्दलिनी आनंदित झाली होती. येशू ख्रिस्ताला जिवंत तिने पाहिलं आणि तिला धीर आला. तिचं मन आनंदित झालं होतं आणि ती आनंदाची बातमी घेऊन शिष्यापर्यंत गेली, लोकांपर्यंत गेली. प्रियांनो, पण बऱ्याच लोकांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही, कारण ते मानवी विश्वासात होते. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, कारण एकदा जर मनुष्य मरण पावला तर तो कसा उठेल. मनुष्य उठत नाही प्रियांनो, पण देव उठू शकतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र होता, देव होता. आणि तो तिसऱ्या दिवशी त्याने मरणावर विजय मिळवला, असा आपण ह्या शास्त्रामध्ये वाचतो. प्रियांनो, आज ख्रिस्तावर ज्यांनी विश्वास ठेवला नाही, विश्वास ठेवला नाही बऱ्याच लोकांनी, ख्रिस्त मेलेला व्यक्ती तसा उठणार. प्रियांनो, मरिया मग्दलिनी या हिने पाहिलं. त्याच्यानंतर गेल्या आठवड्यात आपण वाचलं, अम्माऊस गावच्या रस्त्यावर शिष्यांसोबत प्रभू येशू ख्रिस्त अम्माऊस गावात चालत गेले. त्याही शिष्यांनी येऊन शिष्यांना सांगितलं आणि प्रभूलाही तिथं शिष्य भेटले आणि पुष्कळ लोकांना बातमी गेली आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रियांनो, आज हे सुवार्तेचं काम करत असताना, सुवार्ता सांगत असताना, प्रभूचं कार्य करत असताना प्रियांनो, सैतानाने पुष्कळ लोकांची अंतःकरणे आंधळी करून टाकली की देवाच्या अद्भुत गोष्टी त्यांना काल्पनिक वाटतात. परमेश्वराच्या अद्भुत गोष्टी त्यांनी काल्पनिक करून टाकल्या. प्रियांनो, ह्या काल्पनिक गोष्टी नाही आहेत, ह्या सत्य गोष्टी आहेत. पवित्र शास्त्र त्याची साक्ष आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि मरिया मग्दलिनी हिने पाहिलं. आणि अम्माऊस गावच्या रस्त्यावर जे लोक चालले होते त्यांच्या बरोबर प्रभू चालू लागला, त्यांनीही पाहिलं. प्रियांनो, तो वृत्तांत की अम्माऊस गावच्या रस्त्यावर प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याशी बोलत बोलत त्यांच्या गावापर्यंत. आज आपण देवाच्या वचनामध्ये पुढे जात असताना प्रियांनो, पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही असं देवाचं वचन म्हणतं.
12वं वचन आपण घेऊया. कुणाकडे असेल तर वाचा प्लीज. त्यानंतर त्याच्यापैकी दोघे जण अरण्यात चालले असता त्यांना तो दुसऱ्याच काळी प्रकट झाला. त्यांनी जाऊन इतरांना सांगितले तरी त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. पुढे वाचू. नंतर 11 जण जेवणास बसले असता त्यांनाही तो प्रकट झाला आणि ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंतःकरणाचा कठीणपणा याविषयी त्यास दोष लावला. प्रियांनो, अंतःकरण जर कठीण केलं आहे तर देवाच्या गोष्टी अंतःकरणात कशा जाणार? अंतःकरण जर कठीण लोकांनी करून ठेवलं तर देवाच्या अद्भुत गोष्टी त्यांच्या अंतःकरणात कशा जाणार? मग देवाचा आशीर्वाद सुद्धा त्यांच्या जीवनात जाऊ शकत नाही, की ज्यांनी आपली अंतःकरणेच कठीण करून टाकली आहे. प्रियांनो, अंतःकरण त्याच्या पुढे आपण नम्र आणि लीन झाल्यावर त्याची उपस्थिती आमच्या अंतःकरणात येते. पुष्कळ लोकांनी, जगातल्या लोकांनी येशूला तुच्छ मानलो आणि त्याला माणसासारखं गणलं. माणूस, येशू ख्रिस्त एक गुन्हेगार, येशू ख्रिस्त एक अपराधी की ज्याचा काहीच अपराध नाही, आणि त्या भावनेतून, त्या चष्म्यातून प्रभू येशू ख्रिस्ताकडे लोक पाहत. प्रियांनो, देवाचा पुत्र, देव पवित्र येशू ख्रिस्त, ज्याचा कसलाही अपराध नाही, ज्याचा कसलाही गुन्हा नाही, त्याला गुन्हेगारीच्या याच्यातून ख्रिस्ताकडे लोक पाहत. प्रियांनो, वधस्तंभावर येशूला त्यांनी दिलं आणि त्याचं शरीर त्याच्या शिष्यांनी कबरेमध्ये ठेवलं आणि येशू उठला अशी आनंदाची बातमी लोक इतरांना सांगत आहेत. तरी लोकांनी उलटा प्रचार केला आणि सांगितलं येशू ख्रिस्त मरणातून उठलाच. प्रियांनो, आज विश्वासणाऱ्या लोकांसाठी परमेश्वर अद्भुत आणि आशीर्वादाच्या गोष्टी. तुमचा विश्वास आहे तर कार्य होणार. तुमचा जर विश्वासच नाही आहे, कार्य कधीच नाही होणार. तुमचा विश्वास आहे तर तुम्ही देवाला अवश्य पाहणार. तुमचा विश्वासच नाही आहे, तुम्ही देव पाहू शकत नाही. प्रियांनो, देव तुमच्या जवळच उभा आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, की जसं कबरेवरती मरिया मग्दलिनी गेली आणि तिला प्रभू येशूचं शरीर त्या ठिकाणात सापडलं नाही आणि तिला वाटलं कबरेजवळ असलेला तो व्यक्ती माळीच आहे आणि ती त्याला म्हणू लागली. यव्हानाच्या 20व्या अध्यायात आपण वाचतो. आणि प्रियांनो, ती त्याला म्हणू लागली, माळी दादा, तू माझ्या प्रभूला कुठं ठेवलं असतील तर ते सांग, म्हणजे मी त्या प्रभूला घेऊन जातो. प्रियांनो, केवढं प्रेम आहे प्रभू येशू ख्रिस्तावर मरिया मग्दलिनीचं. येशूचं शरीर तिने पाहिलं, कबरेमध्ये ते नव्हतं. आणि प्रियांनो, ज्याच्याशी ती बोलते तोच ख्रिस्त होता. आमेन. ज्याच्याशी ती बोलते तोच ख्रिस्त. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणाला, मरिये. काय म्हणाला? मरिये. आणि ती म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी. गेल्या आठवड्याचा संदेश होता प्रियांनो, पुनरुत्थानाचा संदेश होता. आणि तिने येशूला पाहिलं. प्रियांनो, आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला पाहिलं. आम्ही आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला पाहिलं. आम्ही ख्रिस्ताकडे कोणत्या दृष्टीतून पाहतो? प्रियांनो, आम्ही विश्वासानं ख्रिस्ताकडे पाहावं. तो जर आमच्या बरोबर आहे तर प्रत्येक स्थितीमध्ये आमच्यासाठी तो नक्कीच मार्ग काढणार. तो जर आमच्या बरोबर या जगामध्ये आहे तर प्रत्येक स्थितीत तो आम्हाला आशीर्वाद देतो. प्रियांनो, आमचं आयुष्य हे भुरकन उडून जात आहे, पण आयुष्याच्या प्रत्येक दिवशी आम्ही प्रभू सोबत चालावं. प्रियांनो, आयुष्याच्या प्रत्येक दिवशी प्रभूनं जो दिवस नेमून दिलेला आहे आमच्या जीवनासाठी, त्या प्रत्येक दिवसात आम्ही प्रभू बरोबर चालावं. प्रियांनो,
आणि रात्री आपण आत्मपरीक्षण करावं की आम्ही आज प्रभू बरोबर चाललो का, की जगातल्या गोष्टी आम्ही जास्त आपल्या अंतःकरणामध्ये जीवनामध्ये येऊ दिल्या. प्रियांनो, जगामध्ये आम्हाला राहायचंच आहे, पण आम्हाला जगामध्ये प्रभू बरोबर चालायचं आहे. आमचा दृष्टिकोन प्रभूकडे पाहून बदलण्याचा असा असावा. प्रियांनो, आमचं हे जीवन ज्या ख्रिस्तानं बदलून टाकलं आहे त्याच्या उपस्थितीत आम्ही राहावं. आणि आता पुढे जात असताना प्रियांनो, आम्ही जास्तीत जास्त आपला वेळ त्याच्या कार्यासाठी द्यावा, प्रार्थनेसाठी द्यावा. आणि आज आपण देवाच्या वचनामध्ये पुढे जात असताना प्रियांनो, इफिसकरास पत्र्याचा 6वा अध्याय आणि वचन 10 मध्ये प्रेषित पाऊल लिहितो की शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. प्रियांनो, इथं प्रेषित पाऊल लिहितो की प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्यात, प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. त्याचं जे प्रभावी सामर्थ्य आहे पुनरुत्थान आणि जीवनाचं, त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. त्याचं ते सामर्थ्य, मरणातून पुन्हा उठलेलं सामर्थ्य, सर्व प्रकारचे आजार बरे करण्याचं सामर्थ्य, सर्व प्रकारचे व्याधी बरं करण्याचं सामर्थ्य, सर्व रोग बरे करण्याचं सामर्थ्य, आपल्या लोकांना शक्ती पुरवण्याचं सामर्थ्य, परीक्षे संकटाच्या समयी परीक्षेतून जाण्यासाठी ख्रिस्ताचं सामर्थ्य तो आपल्या लोकांना देतो. प्रियांनो, म्हणूनच प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो, या वचनामध्ये लिहितो प्रियांनो, ह्या वचनावर आपण मनन करूया की प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. प्रभावी सामर्थ्याने तुम्ही बलवान व्हा, बलवान व्हा प्रियांनो, कारण सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. सैतानाचे डावपेच तुम्ही नाही ओळखू शकत, कारण तुम्ही मनुष्य आहात. सैतान हा लबाड आहे. सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र आणि सामग्री धारण करा. देवाचं शस्त्र आहे प्रार्थना. त्याच्या विश्वासात असत, त्याच्या आज्ञेच्या कुंपणामध्ये आपण स्वतःला ठेवू. आणि प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितात की सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. देवाची शस्त्र सामग्री. आपण मृगजळाच्या पाठीमागे जाऊ नये. आपल्याला माहित आहे इकडे गेल्यानं आपला नाश आहे. तरी जगी त्याच्यामुळे पुष्कळ लोक त्या मार्गाने जातात तर आपल्याला वाटते की चांगलं आहे. नाही प्रिया, सैतान भुरळ पाडणारा आहे.
सैतान मोहात पाडतो आपल्याला. सुंदर गोष्टीकडे आपण ओढले जातो. सुंदर गोष्टीकडे आपण ओढले जातो. भुरळ पडते आपल्याला. आणि म्हणून देवाचं वचन आज आमच्याशी बोलतंय प्रियांनो. आज तुम्ही प्रत्येक जण या वयामध्ये आला आहात. तुम्ही कोणत्याही वयापर्यंत आला आहात. सैतानाच्या डाव पेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. काय आनंदाची बातमी मरिया मगदलिनिया हिने आणली. प्रभूसाठी रडत होते. ती येऊन म्हणते आमचा प्रभू उठला आहे. त्याने मरणावर विजय मिळवला आहे. आमेन. तुम्ही का रडता? आमचा प्रभू जिवंत झाला आहे. काही लोकांनी विश्वास ठेवला आणि काही म्हणाले ही वेडी आहे. मेलेला माणूस कधी जिवंत होईल काय? प्रियांनो, देवाचा पुत्र ख्रिस्त त्याला अधिकार आहे मरणावर विजय मिळवण्याचा. त्याच्यावर मरणाची सत्ता चालतच नाही. आमेन. म्हणून आम्ही त्याच्या बरोबर मरण पावलो आणि पुन्हा उठलो. आमेन. बाप्तिस्म्याद्वारे प्रियांनो आमचं नवीनीकरण झालं. आमचा प्रभू उठला आहे. तिला पाणी प्यायची सुद्धा हे नाहीये, कारण आनंदानं तिचं मन भरून गेलं. आनंदाची बातमी घेऊन ती गेली लोकांपर्यंत, शिष्यापर्यंत गेली. आमचा प्रभू उठला आहे. मी भेटले. इतकी आनंदात होती मरिया मगदलिनिया. खूप आनंदानं ती सांगत होती लोकांना येशूच्या पुनरुत्थानाची सुवार्ता, येशूच्या मरणातून पुन्हा उठण्याची सुवार्ता. येशू उठला आहे. मी पाहिला आहे. मी पाहिला आहे. लोकांनी विश्वास नाही ठेवला. प्रियांनो, असंच आहे. आपण ज्या वेळेस येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगतो, खूप 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 याच्याने सांगतो, लोक ऐकत नाही. त्यांना तो पोरखेळ वाटतो. सुवार्ता म्हणजे, देवाचं वचन म्हणजे. प्रियांनो, देवाचं वचन आत्मसात करा. ख्रिस्तामध्ये स्वतःला ठेवा. ख्रिस्त उठला आहे. तिसऱ्या दिवशी मरणातून त्याने विजय मिळवला, कारण तो पुनरुत्थान आणि जीवन असलेला ख्रिस्त आहे. आणि म्हणून प्रेषित पाऊल या वचनामध्ये म्हणतो, सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. देवाची शस्त्र सामग्री धारण करा. बाकीच्या गोष्टी नकोत आपल्याला. बाकीच्या गोष्टी नकोत. कदाचित आपण चर्चला जातो आणि बायबल घरीच राहतो. चर्च मध्ये बायबल महत्वाचं आहे. कदाचित आपण चर्चला येतो ना, आपलं मनच चर्च मध्ये नाही लागत, घरी लागलेलं असतं. नाही प्रियांनो, आपण चर्च मध्ये आलो तर आपलं मन चर्च मध्ये लागलं पाहिजे. देवाचं वचन आपण ऐकलं पाहिजे. घरची काळजी देवबाप घेतो. एकाग्र झालं पाहिजे. म्हणून आपल्याला खूप काही जागरण झालं तर आपलं मन प्रभू मध्ये लागत नाही. म्हणून शनिवारी रात्री आपण शांत झोप घेतली पाहिजे. आपलं मन लागलं पाहिजे देवाच्या वचनात. गाढ झोप आली पाहिजे आपल्याला, शांत झोप, गाढ झोप. सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. आणि मग काही वचन आपण सोडणार आहोत. 18वं वचन घेणार आहोत आपण.
सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रकारची काय करा? प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. सर्व प्रसंगी कशाच्या प्रेरणेने प्रार्थना करा? आत्म्याच्या. आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत रहा. विनवणी करीत काय करा? जागृत रहा. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. प्रार्थना करा, विनवणी करा. प्रार्थना करा, विनवणी करा. कुणाला करा? परमेश्वर. प्रभू पुढे आपली प्रार्थना ठेवा. प्रार्थनेत राहा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. सर्व प्रसंगी. आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. मत्ती याचा 6वा अध्याय वचन 6 कुणाला मिळालं तर प्लीज वाचा. इथं सांगितलं आहे, येशू ख्रिस्त म्हणाले की गुप्तदर्शी पिता प्रार्थनेचं फळ देईल. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करावी. एकदम प्रभूशी बोलताना एकदम आपलं लक्ष प्रभूकडे केंद्रित असावं. प्रभूकडे आपण पाहत असावं. प्रियांनो, आपलं लक्ष त्याच्याकडे असावं. आणि मग इथं येशू प्रभू म्हणाले, तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा, गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. प्रियांनो, आम्ही प्रार्थनेत असावं. आपल्याला कामाची सुट्टी आहे त्या दिवशी आपण प्रार्थनेत असावं. प्रभूशी बोलावं. प्रभूचे कान आपल्या प्रार्थनेकडे असतात की माझ्या लेकरांनी माझी स्तुती करावी, प्रार्थना करावी. देव आमच्यासाठी सर्व गोष्टी सिद्धीस नेण्यासाठी तयार. मोठमोठ्या गोष्टी तो आमच्यासाठी करण्यासाठी तयार आहे. आम्ही प्रार्थना करा. आम्ही त्याच्यामध्ये स्वतःला ठेवावं. प्रियांनो, येशू ख्रिस्त ज्यावेळेस मरणातून उठला आणि मरिया मगदालिनिया येशूला भेटली. येशूला तिने पाहिलं, त्याचा आवाज ओळखला आणि ती म्हणाली, रब्बुनी, गुरुजी. खूप हर्षित, खूपच. प्रियांनो, असं आम्ही देवासाठी आतुर असावं. असं आमचं मन त्या परमेश्वरासाठी आतुर असावं, उत्सुक असावं. आणि ती आनंदात लोकांपर्यंत गेली. आनंदामध्ये लोकांपर्यंत गेली. प्रियांनो, आम्ही आनंदित. आमच्या प्रभूला कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. सारं काही शक्य.
आपण आनंदित असावं. म्हणूनच येशू म्हणाले की तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचे फळ देईल, उत्तर येईल. त्याची प्रार्थना कर. स्तोत्र 84 आणि वचन 11 मध्ये देवाचं वचन म्हणतं, कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना तो उत्तमते दिल्या वाचून राहणार नाही. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तमते दिल्या वाचून तो राहणार नाही. प्रियांनो, किती सुंदर गोष्टी आहेत की जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तमते दिल्या वाचून तो राहणार नाही. उत्तमते देणार त्याच्या सात्विक लोकांना, ज्यांनी प्रभूला आपल्या जीवनात घेतला, ज्यांनी प्रभूसाठी आपलं जीवन समर्पित केलं, ज्यांनी प्रभूला आपलं जीवन समर्पित केलं, आपलं अंतःकरण दिलं, जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. आणि इथं सांगितलेलं आहे प्रियांनो, कारण परमेश्वर देव हा सूर्य आणि ढाल आहे. परमेश्वर देव हा सूर्य आणि ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो. परमेश्वर काय देतो? अनुग्रह. त्याची कृपा देतो, गौरव देतो, आपल्याला उंचावतो, जगामध्ये उंचावतो. ज्या ठिकाणात तुम्ही त्रासता, खचून जाता, त्रास होतो, तिथंच तो तुम्हाला उंचावतो. आमेन. प्रियांनो, परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. परमेश्वराची प्रतीक्षा करा, स्वतःला त्याच्यामध्ये ठेवा आणि त्याच्या बरोबर तुम्ही चालत राहा. प्रियांनो, आज आपण पुढे जात असताना देवाच्या अद्भुत गोष्टीचं आपण मनन करावं आणि स्वतःला त्याच्या वचनामध्ये ठेवावं. प्रिया, स्तोत्र 25 आणि वचन 10 मध्ये स्तोत्रकर्ता लिहितो, परमेश्वराचा करार व त्याचे विधी पाळणाऱ्यास त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहे. परमेश्वराचा करार व त्याचे विधी पाळणाऱ्यास त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहे. आणि मत्तई 10 वचन 31 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, भिवू नका, भिवू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. 32 वचन आपण वाचू. मत्तई 10, मी 31 वाचलं, 32 आणि 33. मत्तई 10. जो कोणी माणसासमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करील. पण जो कोणी माणसासमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारील. मी पृथ्वीवर शांतता आणण्यात आलो असे समजू नका. मी शांतता आणण्यात नव्हे तर तलवार चालवण्यात आलो आहे. आपण इथं थांबूया. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की भिवू नका, पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. प्रियांनो, कुठंतरी आपण असतो आणि इतरांना घाबरत असतो. भय काढून टाक.
परमेश्वर जर आमच्या बरोबर आहे तर आपण भयामध्ये नाही राहायचं, आनंदामध्ये राहायचं, आनंदामध्ये राहायचं आणि प्रभूचं कार्य करत राहायचं, प्रभूच्या वचनात स्वतःला ठेवायचं. आणि यशायाचा 55वा अध्याय आणि वचन 6 मध्ये देवाचं वचन म्हणतं की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, त्यावर त्याला शोधा, तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. प्रियांनो, आज आपण प्रभूची शस्त्र सामग्री धारण केली पाहिजे. आपण प्रभूच्या विश्वासात स्वतःला ठेवलं पाहिजे. ह्या दिवसात आम्ही प्रभू बरोबर चालावं, कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला, त्याने मरणावर विजय मिळवला. प्रियांनो, आज तुम्हाला एखादी गोष्ट अशक्य वाटते, ती प्रभू शक्य करण्यासाठी तयार आहे. तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये ठेवावं. आणि म्हणून फिलिप्पीकरांच्या पत्रामध्ये 1 अध्याय आणि वचन 6 मध्ये प्रेषित पाऊल लिहितो की ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले, तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. प्रियांनो, इथं प्रेषित पाऊल म्हणतो की ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले, तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. प्रियांनो, आज आम्ही देवाचे आभार मानूया, देवाची स्तुती करूया, देवाच्या वचनात आपण स्वतःला ठेवूया. आपण प्रार्थना करू. पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो. आज या वचनाद्वारे तू बोललास, आम्ही तुझे उपकार मानतो. परमेश्वर, आज या प्रत्येकाचं तू सहाय्य कर. या दिवसात प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे प्रभू. तुझ्या विश्वासात चालण्यासाठी तुझी कृपा दे. प्रत्येकाच्या कुटुंबात तुझी शांती दे प्रभू. आणि तुझ्या वचनात प्रत्येकाला तू राह. हा आठवडा, हा महिना आशीर्वादाचा, शांतीचा असा कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक पित्या. आमेन.